छगन भुजबळ बीडमध्ये दंगल घडवणार, गृह मंत्रालयाने भुजबळांचा जामीन रद्द करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली। तर जरांगेलाच अटक करा, आमदारांची घरं कोणी जाळली, बीड कोणी पेटवलं असा सवाल भुजबळांनी केला आहे। तो सरकारमध्ये तो जाती दंगली घडणारे बीडमध्ये त्यांनी दहशत आणि भयावह वातावरण तयार केले। आज त्यांनी काही नेते हाताखाली धरले, त्यांचे भाषण बघा, ते पूर्ण भय निर्माण होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली। गृह मंत्रालयानं तो जामीनवर आलेला आहे, त्याची जामीन रद्द करावी, नसता राज्यात अराजकता माजविल तो। अरे खरं म्हणजे जरांगेला अटक करायला पाहिजे। कुणी जाळलं बाबा? बीडची आमदारांची घरं कुणी जाळली? हॉटेल्स कुणी जाळलं? अख्खं बीड पेटवलं कुणी? त्या पद्धतीने तू सांगतोस काय की जे आपल्या विरोधात जाईल काय त्यांना काय चोपून काढा, त्यांच्या भाषेत ते बोलतायत। जे आपल्या विरोधात जातील त्यांचे सगळे उमेदवार पाडा, हे तुम्ही बोलताय काय? मारामारीची भाषा तुम्ही बोलता। देवेंद्रजी फडणवीसांनी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातल्या भ्रष्टाचाराविषयी मोठी मोठी भाषणं दिलेली आहे। त्यांचे किरीट सोमय्या नावाचे माजी खासदार यांनी मोठ्या तक्रारी केलेल्या आहेत। या सगळ्या भ्रष्टाचाराच्या आरोपात त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे याच भारतीय जनता पार्टीनं, आणि याच भारतीय जनता पार्टीच्या कृपेनं पुन्हा ते जामिनावर आहेत। आणि हे जे मनोज जरांगे पाटील बोलले, काय चूक बोले? जामीन असतो, हा जामीन कधी रद्द होऊ शकतो? जामीन का परमानंट थोडी असतो? जामीन असतो, कुठं केसचा निकाल लागतो?